हा शॅम्पू यूज करताना ना तुम्हाला बाहेरचं कंडिशनर वगैरे काही यूज करायचं नाही, कारण या शॅम्पूने तुमचे केस पूर्ण एकदम ड्राय पण होत नाहीत. जे केसांसाठी महत्वाचं आहे कांदा, जसं तिने सांगितलं, सो ते तेलामध्येही 1 महिन्यासाठी तुम्ही वापरायचं आहेच. तर ओके, ह्याच्यामध्ये कुठेच मला सल्फेट असं लिहिलेलं दिसत नाहीये, सल्फेट फ्री आहे हे. की तुम्हाला जसं की डेली वॉश करायचं आहे तर शॅम्पू पण तुम्हाला डेली सकाळी वॉश करायचं या शॅम्पूने. खरेदी करताना पहिली गोष्ट तर ऑनलाईन आमचं प्रोडक्ट मिळत नाही. अच्छा, विनय कुमारचं हे जे आदिवासी ऑइल आहे ते ऑनलाईन नाहीये. तर त्या बॉटल वरती विनय कुमार हे नाव प्रिंट केलेलं आहे. त्यांनी स्वतःच नाव प्रिंट केलेलं आहे, त्यामुळे ओरिजिनल बॉटल तुम्ही या पद्धतीने ओळखू शकता. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं कळालंच असेल, मी स्वतः तेल वापरतीये आणि माझ्या केसांवरती खूप चांगला परिणाम त्याचा झालेला आहे. हेअर ग्रोथ झाली आहे, केस जाड झालेत आणि माझा लुकही छान दिसतोय ऑफकोर्स. तर येऊयात मुद्द्यावर. मंडळी, आज आपण पाहणार आहोत विनय कुमार यांचं ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल जे आहे ते तुम्हाला मुंबईत कुठे मिळू शकतं. मुंबईतलं हे एकमेव ठिकाण आहे जिथे विनय कुमार जे कर्नाटका मैसूरचे आहेत त्यांचं जे खरं खुरं श्री आदिवासी सावंती हर्बल हेअर ऑइल आहे ते तुम्हाला कुठे ओरिजिनल मिळणार आहे ते दाखवणार आहे. खरं तर आपल्याला वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाईट्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी हेअर ऑइल पाहायला मिळतात. काही लोक तर फक्त फेक म्हणून ते विकतायत किंवा तर काही लोकांना माहीतच नाही की हे ओरिजिनल आहे की नाही. पण मुंबईतलं हे एकमेव असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला ओरिजिनल विनय कुमारचं श्री आदिवासी सावंती हर्बल हेअर ऑइल पाहायला मिळणार आहे. 108 जडीबुटींचा वापर यामध्ये केला गेलाय. श्री नरेंद्र मोदीजी असू देत किंवा तर अनेक मोठमोठे अभिनेते अभिनेत्री आहेत, त्यांनी सुद्धा यांच्या कर्नाटका मैसूर या ठिकाणी जिथे हे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतं तिथे जाऊन भेट दिलेली आहे. तेव्हापासून या प्रोडक्टला खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. बरं, दादरमध्ये त्यांचं जे स्टोर आहे कुठे आहे ते सांगते. आता मी आहे दादर वेस्टमध्ये. तुम्ही माझ्या राईट हँड साईडला कबूतरखाना पाहू शकता. सो स्टेशनवर जेव्हा तुम्ही बाहेर येता टुवर्ड्स कबूतरखान्याच्या इथे आल्यानंतर तुम्हाला भवानी शंकर रोड विचारायचा आहे. भवानी शंकर रोडवर आल्यानंतर तुम्हाला बाटाचं शोरूम दिसेल, त्याच्या अगदी शेजारी आहे किंग क्रेस्ट नावाची बिल्डिंग. सो किंग क्रेस्ट नावाच्या बिल्डिंगच्या इथे श्री राम मंदिर आहे. माझ्या मागे तुम्ही राम मंदिर पाहू शकता. सो राम मंदिराच्याच अगदी शेजारी तुम्हाला किंग क्रेस्टचा आणखीन एक दरवाजा दिसेल. इथे आतमध्ये गेलात तर राईट साईडला शॉप नंबर 5 आहे गणेशा सोल्युशन. यांच्याच इथे तुम्हाला मिळणार आहे विनय कुमार यांचं खरं खुरं आदिवासी हेअर ऑइल. चला, जास्त वेळ वाया न घालवता प्रोडक्ट बद्दलची अजून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. काम मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की खूप महिला मला हा प्रश्न विचारत होते खरं तर की माझे केस आधी खूप विरळ होते, मग हे एवढे कसे काय छान वाढले. तर मी गेले 8 महिने तेल वापरते आणि आज मला ती संधी मिळाली की तुमच्यापर्यंत ह्याची तंतोतंत माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. तर सोनमचं स्वागत करूयात. सोनम असते या स्टोअरमध्ये, श्री आदिवासी सावंती हर्बल हेअर ऑइल या स्टोअरमध्ये, जे आहे दादर वेस्टमध्ये. तर मला सांग की हे तेल बाकी तेलांपेक्षा कसं वेगळं आहे. म्हणजे मी वापरलंय त्यामुळे मला त्याचा अनुभव सोबत शेअर करायचाच आहे. पण जेव्हा इथे कस्टमर येतात तेव्हा तुमची प्रोसेस काय असते आणि ह्या तेलाचे नेमके फायदे कसे होतात, बाकी तेलांपेक्षा तेल कसं वेगळं आहे हे मला आधी जाणून घ्यायचंय. हे जे तेल आहे ना, त्याच्यामध्ये 108 जडीबुटीज आहेत जे आयुर्वेदिक आहेत पूर्ण. त्याने काही साईड इफेक्ट वगैरे काही होत नाही. त्याची प्रोसेस जी आहे ती 1 महिनाभर वेगळी प्रोसेस असते आणि त्याच्यात 1 महिन्याच्या नंतरला वेगळी प्रोसेस असते. त्याच्यामुळे काही असू दे, म्हणजे लेडीजला डायबिटीज, शुगर, थायरॉइड, त्याचाही साईड इफेक्ट त्यांना काही होत नाही. जी प्रोसेस महिनाभर असते ती आम्ही त्यांना कमी करून 15 दिवसाची सांगतो. त्याच्यामध्ये त्यांना रिझल्टही 100% येतो. बरं, ती प्रोसेस जी आहे ना आपली ती 1 महिन्यामध्ये, आता सपोज मी कस्टमरला सांगते असं की आता जी बॉटल आहे 1 ते 1.5 झाकण ऑइल घ्यायचं, कोमट गरम करायचंय, त्याच्यामध्ये नंतर मग कांद्याचा रस टाकायचा आहे अर्धा चम्मच. तर ज्यांना थायरॉइड असेल, ब्लड प्रेशर असेल तर त्यांना आम्ही 1-1 दिवस ऍड करून सांगतो लावायला. कांद्याचा रस जो आहे जो अर्धा चम्मच सांगतो तर त्या जागेवरती आम्ही त्यांना 5 ते 7 थेंब सांगतो. असं त्यांना आम्ही सजेस्ट करतो. पण हे जे तेल आहे हे वापरताना मात्र पहिले 15 दिवस कंपल्सरी रोज कंपल्सरी. कंपल्सरी 1 महिना जी प्रोसेस आम्ही सांगतो ती करायचीच आहे. त्याच्यानंतर कसे ते कांद्याचे थेंब जे आहेत ते पूर्ण आतमध्ये पर्यंत जाऊन जे आपले डॅमेज केस असतात ना ते ऑलमोस्ट आता ते रिपेअर होण्यासाठी मदत होते. ते पूर्ण गळून जाणार, त्याच्या जागेवरती जे नवीन ग्रोथ येतात ना ते स्ट्रॉंग होऊन येतात. त्यामुळे 1 महिन्याची प्रोसेस सांगतो ती कंटिन्यू त्यांना करायचीच असते. बरं, काय प्रोसेस आहे साधारण ही मला सांगशील? 1 ते 1.5 झाकण हे ऑइल घ्यायचं, नॉर्मली कोमट गरम करायचं असतं. कोमट गरम करून वाटीचे आपण खाली उतरवून घेणार. कांदा घ्यायचा, त्याचा रस काढायचा अर्धा चम्मच.
अर्धा चम्मच रस फक्त त्या वाटीमध्ये ऍड करायचा, तो गरम वगैरे करायचा नाही. ओके. 10 बोटं आपली बुडवायची आणि त्या बोटाने पूर्ण मुळापर्यंत लागेल असं मसाज करायचं 10 ते 15 मिनिटं. ही जी प्रोसेस आहे ती रात्री फक्त झोपतानाच लावायची, कारण कसं ते पूर्ण तेल मुळापर्यंत जाऊन ना पूर्ण आपलं काम करतं, ते प्रोसेस करतं. दिवसाचं लावलं तर दिवसाचा कसं घाम वगैरे येतो, ते ऑइल राहत नाही, ते पूर्ण घामाबरोबर खाली येतं. म्हणून रात्री नाईटला लावायचं आणि सकाळी या शॅम्पूने वॉश करायचं असतं. बाहेरचं जसं की शॅम्पू, साबण, कंडिशनर, कोकोनट ऑइल, सिरम, जेल हे काही लावायचं नाही, म्हणजे केमिकल बेस काही लावायचं नाही. ओके. आता कोकोनट ऑइल केमिकल नाहीये, ते ओरिजिनल खोबऱ्याचं तेल आहे, ठीक आहे, पण ते ह्या तेलाला सूट होत नाही. आता हे 108 जडीबुटीचं तेल आहे म्हणून ते सूट होत नाही, म्हणून तेही बंद करायचं. सपोज जर तुम्हाला सवय असेल केस धुतल्यानंतर तेल लावायची, तर यातलेच ते 5-6 थेंब चोळायच्या हातावरती आणि लावून द्यायचे, पण बाकीचं दुसरं काही करायचं नाही. बर. 1 महिनाभर सेम प्रोसेस करायची. कांद्याचा रस जो आहे तो आपल्याला फ्रेशच घ्यावा लागतो, कारण त्याचा वास येतो म्हणून फ्रेशच घ्यायचा. बरोबर. हो, काही महिला तर ते अवॉइडही करतात कारण की त्याचा खूप उग्र वास राहतो, म्हणजे पब्लिक मध्ये जाणं त्यांना शक्य होत नाही यावेळेला. ऑफिस टाइम वगैरे असतं तर त्यांना ते नाही पॉसिबल असतं. त्यामुळे 1 महिना झाला की त्याच्यानंतरला 1 महिन्याच्या नंतर ती प्रोसेस जी आहे ती बंद करायची, म्हणजे कांदा जो सांगितलेला ते बंद करायचं. फक्त जसं ऑइल आहे तसंच वाटीमध्ये घ्यायचं, जेवढं लागेल तेवढंच, आणि सेम प्रोसेस ते मसाज करून लावून द्यायचं. मग ते गरम करायची पण गरज आहे जशी पहिले 1 महिना करतो तसं? अच्छा, 1 महिन्यानंतर आपण नॉर्मल जसं तेल वापरतो की फक्त हातावर घ्यायचं आणि लावायचं, तेवढंच करायचं. फक्त 10 बोटं बुडवायचे आणि ते लावून द्यायचं, पुन्हा 10 ते 15 मिनिटं ते मसाज करून लावून द्यायचं. आणि ही एक बॉटल साधारण किती ml असेल आणि किती महिना चालते? ही 500 ml ची बॉटल आहे. ती लेडीजला 2.5 ते 3 महिने जाते, कारण लेडीजची केसांची लेंथ असते. जेंट्सला ती 3 महिन्याच्या वरती सुद्धा जाते. अच्छा, हे जेंट्स साठी पण महत्वाचं आहे. 5 वर्षापासून 80 वर्षापर्यंत कोणी युज करू शकतो. अरे वा, म्हणजे लहान मुलांसाठी पण हे फायदेशीर आहे. तर किती चांगलं आहे. आणि मला एक विचारायचं आहे, आता मी इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षांपासून काम करते, सो मला कधी कधी वेगळे शूट असतात किंवा काही एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतात, तेव्हा मी केसांना स्ट्रेटनिंग करून घेते, कधी कधी हेअर स्प्रे वापरते. तर माझे केस मध्ये खूप व्हाईट झाले होते, खूप पांढरे झाले होते, म्हणजे ते ग्रेइंग ऑफ द हेअर खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. तर तेही हे थांबवू शकतं का? हो, थांबवू शकतं. म्हणजे कसं आहे, आपण आता स्ट्रेटनिंग केलंय ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर मध्येच त्या तेलाचा गॅप केला तर तुमचे ते केस जे आहे स्ट्रेटनिंग केलेले ते अर्धवट तुटणार. ही जर तुम्ही कंटिन्यू, आता 6 महिन्याचा कोर्स आहे, तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलात आणि ते पूर्ण मसाज करून वगैरे लावलात ना, तुमचे जे स्ट्रेटनिंगचे केस आहेत ना ती पूर्ण वाढ घेते, सो त्याच्यामध्ये काहीच तुम्हाला होणार नाही. अच्छा, म्हणजे ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण तेल वापरलं तर ते फायदेशीरच असणार. कारण की बऱ्याचदा असं मंडळी होतं की जेव्हा आपण ट्रीटमेंट घ्यायला जातो तेव्हा मला पर्सनली 2-3 सलॉनवाल्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही तेल वापरायचं नाही, शॅम्पू वापरायचं नाही 1 महिना तरी. सो ते करू नका, कारण की त्याचा अनुभव मी घेतला होता, त्यामुळे माझे केस खूप विरळ झाले होते. पण मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण जे माझं रेग्युलर रुटीन होतं, तेल वापरणं, शॅम्पू वापरणं, हे मी कंटिन्यू केलं. आता मला शॅम्पू बद्दल विचारायचंय की ह्याच्यामध्ये कोणकोणते घटक वापरले गेलेत आणि हे कसं फायदेशीर आहे. म्हणजे समज तेल आहे आणि शॅम्पू आहे, पण आता शॅम्पू सोबत कंडिशनर नाहीये, पण खूप महिलांना कंडिशनर लागतं का, तर त्यांची हे असतं की बाबा आम्ही शॅम्पू वापरलं तर केस खूप जास्त रफ होतात, ड्राय होतात, तर आम्हाला कंडिशनर वापरायचं जेणेकरून केस सॉफ्ट राहतील. हे वेगवेगळ्या जाहिरातीतून महिलांपर्यंत पोहोचलेलं आहे. पण मग तुम्ही शॅम्पू देता, मग कंडिशनर कोणतं वापरायचं किंवा कसं वापरू शकतो आणि शॅम्पूचा कसा फायदा होतो? ऍक्च्युली हा शॅम्पू यूज करताना ना तुम्हाला बाहेरचा कंडिशनर वगैरे काही यूज करायचं नाही, कारण या शॅम्पूने तुमचे केस पूर्ण एकदम ड्राय पण होत नाहीत. ओके. हा, जसे आपले स्टार्टिंग असतात ना, जसं आपण यूज करतोय ना तसे केस तुमचे नॉर्मली असून जातात. त्याच्यामध्ये ड्राय वगैरे होत नाही. आता याच्यामध्ये फक्त ॲलोवेरा आणि ऑनियन आहे, ठीक आहे, ॲलोवेरा आणि ऑनियन. वा, सो हे बघा, जे केसांसाठी महत्वाचं आहे कांदा, जसं तिने सांगितलं, सो ते तेलामध्येही 1 महिन्यासाठी तुम्ही वापरायचं आहेच, तर ते त्याचाच वापर तुम्ही शॅम्पू मध्येही करता. आणि ॲलोवेरा हे तर केसांच्या स्मूथनिंगसाठी, ते केस तुमचे स्ट्रॉंग राहण्यासाठी, डॅन्ड्रफची समस्या दूर होण्यासाठी, केस तुटतात, पांढरे होतात, ह्या समस्या पण दूर करण्यासाठी म्हणून आपण नॉर्मली पण हा उपाय करतो की कोरफड घेतो, नॉर्मल गर काढतो आणि केसांना लावतो. सो ते तुम्ही शॅम्पू मध्ये वापरलं तर ह्याचा कोणता साईड इफेक्ट होणार नाहीये. बरं, हे सल्फेट फ्री आहे का? खूप महिलांचं असं असतं की हे सल्फेट फ्री असलं पाहिजे, तर ओके, ह्याच्यामध्ये कुठेच मला सल्फेट असं लिहिलेलं दिसत नाहीये. सल्फेट फ्री आहे हे एकंदरीत,
विच इज व्हेरी नाईस. हे खूप चांगलं आहे, महत्त्वाचं. आणि ह्याच्यामध्ये टी ट्री ऑइलचा समावेश आहे, त्यामुळे केसांसाठी ते अगेन 101% कामी येणारं आहे, उपयुक्त आहे. त्यामुळे केसांच्या ज्या काही गळती आहेत किंवा स्काल्प रफ होतंय, ड्राय होतंय, त्याची पण समस्या ह्याने जाऊ शकते. साधारण शॅम्पू आठवड्यातनं किती वेळा करायला हवाय? कारण की आपण तेल तर तुम्ही रोज 1 महिन्यासाठी वापरायला सांगताय, मग 1 महिन्यानंतर रेग्युलरली आठवड्यातनं 2दा-3दा जसं महिलांना सोयीस्कर आहे त्या पद्धतीने. पण शॅम्पू मात्र कधी कधी करू शकतो. आता 1 महिन्यासाठी रेग्युलर शॅम्पू यूज करावा लागणार आहे? हा, रेग्युलर म्हणजे जसं की प्रोसेस सांगितली मी कांद्याची 1 महिनाभर आहे ती तुम्हाला जसं की डेली वॉश करायचं आहे, तर शॅम्पू पण तुम्हाला डेली सकाळी वॉश करायचं या शॅम्पूने. एकही दिवस म्हणजे कसं, आता तुम्ही आज नाही धुतलं तर तुम्हाला ते सहन नाही होणार, कारण कांद्याचा वास येतो म्हणून 1 महिनाभर आम्ही कस्टमरला ते डेली वॉश करायला सांगतो. सेकंड मंथ नंतर जेव्हा तुम्ही कांदा बंद करताय तेव्हा 1-2 दिवस तुम्ही नाही धुतलात ना तरी चालून येतं. अच्छा, ते 1 महिना कंपल्सरी धुवायचंच आहे या शॅम्पूने. बरं, 1 महिन्यासाठी रेग्युलरली हे वापरणं गरजेचं आहे. बरं, आता मला विचारायचं आहे की हे जे तेल आहे ह्याच्यामध्ये जे 108 जडीबुटी आहेत, बऱ्याच महिलांचं असं असतं की कधी कधी आमच्या केसांना ते सूट होत नाही किंवा तर त्याचा इफेक्ट आम्हाला दिसत नाही. तर मग हे मला सांगा की ह्याचा इफेक्ट किती दिवसात दिसून येऊ शकतो? ह्याचा इफेक्ट जो आहे ना, 1 महिन्यामध्ये जी केस गळती होते ती केस गळती 1 महिन्याच्या नंतर थांबून जाते. 1 महिना. आता ऑलमोस्ट तुमचे जे डॅमेज केस पहिले तेल न लावायच्या अगोदर जे गळत होते ना, ते तुमचे ऑलमोस्ट ते केस गळणारच. ठीक आहे, ते 1 महिन्याच्या नंतर तुमची केस गळती थांबून जाते. 1.5 महिन्याच्या नंतरला जिथे टक्कल असणार तिथे 1.5 महिन्याच्या नंतरला तुमची नवीन ग्रोथ यायला स्टार्ट होणार. 3 महिन्यात ते बऱ्यापैकी येतात, म्हणजे जिथे आता 1-2 ग्रोथ येत आहेत तिथे ते चांगले असे 3-4 असे ग्रोथ येणार. आणि 6 महिन्यापर्यंत ते भाग कव्हर होऊन जातं. फक्त जशी प्रोसेस असते ना तसं फॉलो करायचं. आता हा शॅम्पू जो आहे ना, या शॅम्पूने जास्त म्हणजे कसं, आपण डॅन्ड्रफ असेल नॉर्मली तर तो या शॅम्पूने क्लिअर होतो. नॉर्मली पूर्णच जाईल असं नाहीये की त्या शॅम्पूने नॉर्मली क्लिअर होतो, बट त्याच्यामध्ये कसं, जे तुमचे 1.5 महिन्याच्या नंतरला ग्रोथ येतात, एका जागेवरती 3-4 जरी ग्रोथ आले, त्याच्यामध्ये एक डॅमेज असला तर तो गळून जातो आणि त्याच्यातले 3 जरी ते ग्रोथ असतात ते मजबूत राहतात. या शॅम्पूचं ते हे महत्व आहे. बरं, म्हणजे 1 महिन्यात तुम्हाला साधारण इफेक्ट दिसून येऊ शकतोय, पण ते कन्सिस्टंटली वापरलं तर. ऑफकोर्स आता खूप महिला म्हणतील की आम्हाला रोज केस धुणं शक्य नाहीये, किंवा तर आम्हाला सांगण्यात आलंय की आठवड्यातनं फक्त 2च दिवस केस धुवायचे आहेत. पण मला असं तुम्हाला सांगायला आवडेल की जसं सोनम सांगतेय की इफेक्ट दिसून यायला, आणि तुम्ही तुमच्या केसांवरती, आता समजा तुमचं वय 25 आहे, तर 25व्या वर्षापर्यंत तुम्ही जे काही तेल किंवा ट्रीटमेंट किंवा जे काही सामग्री केसांवरती वापरली आहे त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी आणि या तेलाचा इफेक्ट दुप्पट पद्धतीने व्हावा यासाठी म्हणून, आणि ह्याचा इफेक्ट चांगल्या पद्धतीने व्हावा, तुमच्या केसांना, स्काल्पला ते सूट करावं म्हणून तुम्ही ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस साधारण तुम्हाला 1 महिन्यापर्यंत वापरणं, यूज करणं आणि प्रोसेस फॉलो करणं गरजेचं ठरणार आहे. आता तू म्हणालीस की हे आपण 2 झाकण घ्यायचं तेल आणि मग त्याच्यामध्ये कांद्याचा रस टाकायचा आहे. पण आता काहींचे केस लांब असतात, काहींचे केस बारीक असतात किंवा तर विरळ म्हणतो आपण बेसिकली, तर त्या केसांसाठी किती योग्य प्रमाणात तेल वापरलं पाहिजे? कारण की माझ्या केसांना तर मला 1 झाकणही पुरतं, पण तू म्हणालीस की 2 झाकण गरजेचं आहे. तर मग कसं ते आपण समजून घेऊ शकतो की कोणत्या केसांना किती प्रमाणात तेल वापरणं गरजेचं आहे? त्यासाठीच आम्ही कस्टमरला सांगतो समोरून की तुम्ही शॉपला या, व्हिजिट करा, तुमच्या आम्ही केस बघणार, तेव्हा आम्ही तुम्हाला ते समोर सांगणार की तुम्हाला एवढं 1 झाकण लागेल या तुम्हाला 2.5-3 झाकण लागतील. म्हणून तुम्ही शॉपला व्हिजिट करा की तुम्हाला सगळी काही प्रोसेस जी आहे ती फेस टू फेस आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आता तुम्हाला आम्ही जर होम डिलिव्हरी केलं तर त्यामध्ये आम्ही प्रोसेस तुम्हाला सांगू शकत नाही. बरोबर बरोबर. त्यामध्ये कसं तुम्ही कॉल करून विचारणार, तर समोर आमचे कस्टमर सुद्धा असतात, त्यामुळे कॉल पण कधी कधी रिसीव्ह नाही होत. तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा, आम्ही तुम्हाला पूर्ण 100% जी प्रोसेस आहे ती तुम्हाला आम्ही देऊ शकतो. ग्रेट. बरं, तू प्रोसेस तर सांगितलीस की तेल कसं वापरायचं, पण तेल किती वेळासाठी या तेलाने आपण मसाज करणं गरजेचं आहे? मला थोडीशी तेलाची कन्सिस्टन्सी पण बघायला आवडेल, मला दाखवू शकतेस? मी हे वापरते, पण मी हे प्रेक्षकांसाठी म्हणून मुद्दाम ती कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवतेय. मी तरी साधारण एक 10-15 मिनिटं मसाज करते. तेवढाच वेळ मसाज करणं गरजेचं आहे? नाही, 10 ते 15 मिनिटं मसाज करायचं, पूर्ण आतमध्ये मुळापर्यंत लागलं पाहिजे. राईट. आणि हे तुम्ही जर कन्सिस्टन्सी पाहिली तर हे ना जास्त तेलकट नाहीये. ऑफकोर्स ह्याचा वास थोडासा तुम्हाला वेगळा जाणवू शकतो, पण हे बघा, हे ना कन्सिस्टन्सी ह्याची खूप चांगली आहे, हे अजिबात तेलकट नाहीये.
त्यामुळे हे भरपूर म्हणतो ना, बाकी तेलांसारखं खूप चिकट जाणवतं. तेल आहे पण चिकटपणा नाहीये तेवढासा, त्यामुळे हे इझिली केसांमध्ये मुरू शकते. ह्याची कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे आणि याचा वास थोडासा वेगळा तुम्हाला जाणवू शकतो, कारण की ह्याच्यामध्ये जसं तिने सांगितलं सोनमने की 108 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जडीबुटी यामध्ये वापरले गेलेत. सो यामध्ये तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीचा एक फ्रेग्रन्स म्हणतो ना, ते येऊ शकतो. तर मग त्यामुळे ज्यांना सहन होत आहे त्यांनी एक ट्राय करून बघा आणि मगच हे कंटिन्यू करा. आणि ऑफकोर्स तिने सांगितलं की कोणालाच या तेलाचा त्रास होणार नाहीये. पण ऑफकोर्स आपण म्हणतो ना, प्रत्येकाच्या केसांची म्हणतो ना ग्रोथ वेगळी असते, स्काल्प वेगळं असतं, किंवा तर डॅन्ड्रफ कमी होण्याचं जास्त होण्याचं प्रमाण वेगळं असतं. काहींचे केस खूप पांढरे असतात. सो प्रत्येकाच्या केसावरती हे सूट कसं होईल, तर जसं तिने सांगितलं 1 महिना प्रोसेस करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्ही तेल पुढे वापरायचं. आणि आता मला सांग की हे तर स्टोर आहेत, ऑनलाईन आपण कुठे देत नाही आहोत, पण असे स्टोर बाकी ठिकाणी पण भरपूर आहेत. असे स्टोर जे आमच्या आहेत ना, ते महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सेम नावाने आमच्या शॉप आहेत. बरं. महाराष्ट्राच्या बाहेर, महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये आमचं दादरला हे एक असेल. अरे वा, बरं. आणि मला एक जाणून घ्यायचंय की इथे जे कस्टमर येतात, कस्टमर बेस किती आहे साधारण, म्हणजे रोज साधारण किती लोक येऊन तेल विकत घेऊन जात आहेत, असं काही नंबर आहे आपल्याकडे? नंबर म्हणजे तसे आम्हाला फीडबॅक तरी कस्टमरचे खूप सारे आलेले आहेत. ठीक आहे. आणि आता कसं पावसाचं सीझन आहे, तर त्यामुळे कस्टमर थोडे म्हणजे बाहेर निघत नाहीत घरातून. पण याच्या आधी म्हणजे 2 महिन्यापूर्वी तरी आम्हाला 2-2 बॉक्स आम्ही ओपन करायचो. पूर्ण डेलीला आम्हाला 100 बॉटल्स तरी व्हायचे. डेली 100 बॉटल विकत घेऊन जाणारी पब्लिक होती, म्हणजे 100 जणांचं वॉक इन होतं. म्हणजे विचार करा की डेली रिझल्टही होता कस्टमर. बरोबर. हा. आणि कस्टमर सेकंड बॉटल साठी आता जे कस्टमर आमचे जुने कस्टमर आहेत ते कस्टमर त्यांनी तर ऑलमोस्ट ते चालूच ठेवले कंटिन्यू, कारण त्याचा रिझल्ट त्यांना खूप 100% आलेला आहे. किती छान मंडळी, मग तुम्ही पण येऊ शकता आणि खरेदी करू शकता. बरं, आता ही किती ml ची बॉटल आहे आणि ह्याची किंमत काय जाते? ऑइलची 500 ml ची बॉटल आहे, ती 1500 ला जाते. आणि शॅम्पू जो आहे 200 ml चा आहे 300 ला, आणि दोन्ही मिळून हे आपल्याला 1800 मध्ये मिळू शकते. बरं, आता बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही ऑनलाईन पाहतो की वेगवेगळे वेबसाईट्स आहेत, ई कॉमर्स वेबसाईट्स आहेत, त्याच्यावरती खरेदीला गेलो तर आदिवासी हेअर ऑइल असं टाकलं तर बरेच वेगवेगळे ऑप्शन्स येतात आपल्याला. पण मग ओरिजिनल कोणतं हा लोकांना प्रश्न पडतो खरं तर. पण मला लकीली ओरिजिनल कळालं, कारण की मंडळी आपण व्हिडिओज पाहिले असतील, श्री नरेंद्र मोदीजी आहेत, त्यांनी या कम्युनिटीला जाऊन तिथे प्रोत्साहन दिलं, त्यांचे व्हिडिओज व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर बरेच मोठमोठे अभिनेते अभिनेत्री तिकडे जाऊन व्हिडिओज करायला लागले. त्यामुळे लोकांना विनय कुमार यांच्याबद्दलची माहिती मिळत गेली. पण नंतर कॉपी पण मात्र खूप मोठ्या प्रमाणात झालंय. तर मला सांग की ती कॉपी आहे आणि हे रिअल आहे, हे फेक आणि रिअल ह्यातला फरक कसा नेमका समजून घ्यायचा, आणि खरेदी करताना तेल ऑनलाईन अवेलेबल आहे का? खरेदी करताना पहिली गोष्ट तर ऑनलाईन आमचं प्रोडक्ट मिळत नाही. अच्छा, विनय कुमारचं हे जे आदिवासी ऑइल आहे ते ऑनलाईन नाहीये, कुठेच मिळत नाही. ना की त्यांचा शॅम्पू जो आहे तोही मिळत नाही. बरं. आता ओरिजिनल बॉटल तुम्हाला कशी ओळखायची, तर येल्लो झाकणने आणि ग्रीन व्हाईट या झाकणने खूप सारा फ्रॉड झालाय. विनय कुमार यांच्या नावाने सुद्धा खूप सारा फ्रॉड झालेला आहे. तर तुम्ही बॉटल कशी ओळखणार, तर त्या बॉटल वरती विनय कुमार हे नाव प्रिंट केलेलं आहे. त्यांनी स्वतःच नाव प्रिंट केलेलं आहे. त्यामुळे ओरिजिनल बॉटल तुम्ही या पद्धतीने ओळखू शकता. तुम्हाला बाहेर कुठेही अशी बॉटल मिळणार नाही ज्या बॉटल वरती विनय कुमार यांचं नाव असेल. ओके, मस्त. हे खूप महत्त्वाचं आहे मंडळी, कारण की आदिवासी हेअर ऑइलच्या नावाखाली बरेच वेगवेगळे हेअर ऑइल आलेले आहेत, पण त्यांचं विनय कुमार त्यांचं नाव आणि श्री आदिवासी सावंती हर्बल हेअर ऑइल हे तुम्हाला कम्प्लीट लिहिलेलं दिसेल. आणि त्यांचे नंबर मात्र जे आम्ही स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहताय हेच त्यांचे ओरिजिनल नंबर्स आहेत. सो आता हे ऑनलाईन कुठेच अवेलेबल नाहीये, कुठल्याच ई कॉमर्स वेबसाईटवर नाहीये. पण मग हे समजा घरपोच कोणाला हवं असेल तर तुम्ही कुठे कुठे ऑर्डर प्लेस करून हे घरपोच पाठवू शकता? नाही, ऍक्च्युली कसं आहे ना, ऑनलाईन प्रोडक्ट हे फ्रॉड झाल्यामुळे आम्ही ऑनलाईन म्हणजे कुठेही पाठवत नाही, ना घरी पाठवत ना कुठेच पाठवत. फक्त जे पण असेल तुम्ही समोर या, फेस टू फेस विचारा, जे पण असेल आम्ही तुम्हाला फेस टू फेस पूर्ण प्रोसेस सांगू. म्हणजे मंडळी शॉपला व्हिजिट करा, शॉपला व्हिजिट करूनच मंडळी तुम्हाला स्टोअरला भेट देऊनच खरेदी करता येणार आहे. का तर ऑनलाईन फ्रॉड इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, तर तुमच्यापर्यंत चुकीचा प्रोडक्ट पोहोचू नये, चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तुम्ही त्यांच्या स्टोअरला भेट देऊन इथे येऊन खरेदी करणं गरजेचं आहे. बरं, आणखीन एक महत्त्वाचं की मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता की ही एक मशीन आहे ज्याचा वापर तुम्ही करता. सो या मशीनचा वापर कशासाठी केला जातो? त्या
या मशीनचा वापर यासाठी आहे की केसामध्ये डॅन्ड्रफ, जास्तीत जास्त महिलांचे केस डॅन्ड्रफमुळे गळतात, तर त्यामध्ये पूर्ण दिसतं की ज्यामुळे आपल्या केसामध्ये किती डॅन्ड्रफ आहे, कशामुळे केस गळतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. बरं, आणि मग त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस सांगता का? त्या पद्धतीने प्रोसेस सांगून मग त्यांना 1 महिन्याची प्रोसेस, 1.5 महिन्याची प्रोसेस जी आहे ती आम्ही क्लिअरली सांगतो. या एजवाले जास्त असतात, 55-60 एजवाले, त्यांना ग्रोथ येणार की नाही त्याच्यामध्ये ते दिसून येतं. बरं, ग्रेट. तर मंडळी बघा, तुम्हाला ते जे म्हणतो आपण की केसांसाठी किती प्रमाणात तेल वापरावं, किती महिन्यांसाठी, ती प्रोसेस पण जाणून घ्यायची, तर त्यांच्याकडे प्रोसेस समजून घेण्यासाठीच एक मशीन पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टली पाहू शकता की तुमच्या केसांची अवस्था किंवा हेल्थ कशी आहे. बरं, आता महत्वाचं की इथे खरेदीला यायचं असेल तर किती ते किती वाजेपर्यंत आपलं स्टोर ओपन आहे, आणि महत्वाचं म्हणजे की आपण हे सर्व्हिस तुम्ही ऑनलाईन देत नाही आहात, पण समजा मी एकदा तेल तुमच्याकडनं घेऊन गेले आणि या नंबरवर कनेक्ट केलं तरी सुद्धा मला घरपोच मिळू शकतं का, की तसंही प्रोसेस नाही, मला इथेच येऊन घेणं आहे? शॉपलाच व्हिजिट करा. बरं, ग्रेट. आणि इथे शॉपचे वर्किंग आवर्स काय आहेत? वर्किंग आवर्स सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत. ओके, आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस सुरू असतं? एनी डे चालू, सगळे दिवस सुरू आहे. सगळे दिवस. मस्त. तर मंडळी तुम्हाला कळालं असेलच की तुम्ही मंडे टू संडे ऑल डे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत येऊन इथे खरेदी करू शकता. सोनम, थँक्यू सो मच, खूप छान माहिती दिली. आणि मंडळी, मला पर्सनली या तेलाचा खूप चांगला फायदा झालेला आहे. मी स्वतः तेल आवर्जून वापरतेय. ऑफकोर्स पहिला 1 महिना जी प्रोसेस होती ती मीही केली होती, कारण की त्याचे व्हिडिओज मी खूप पाहिले होते खरं तर. सो ती प्रोसेस तुम्ही पण नक्की फॉलो करा, नक्कीच तुमच्या केसांसाठी ऑफकोर्स ते फायदेशीर ठरू शकणार आहे. आता येऊयात मुद्द्यावर. तुम्हाला खरेदीला यायचंय तर कुठे यायचंय ते सांगते. आता आम्ही आहोत दादर वेस्ट मध्ये, कबूतरखाना, म्हणजे स्टेशनच्या बाहेर आला तर अगदीच 2 ते 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. कबूतरखाना जवळ आला तर कबूतरखान्याकडनं तुम्हाला लेफ्ट घ्यायचंय. लेफ्टला तुम्हाला दिसणार आहे बाटाचं शोरूम. बाटाच्या शोरूमला लागून आहे किंग क्रेस्ट नावाची बिल्डिंग. सो एक बिल्डिंग आहे, त्याच्या थोडंसं पुढे आलं तर तिथे राम मंदिर आहे. राम मंदिरच्या शेजारी किंग क्रेस्ट नावाची बिल्डिंग आहे. तिकडनं आतमध्ये एंटर करायचं. शॉप नंबर 5 आहे. श्री आदिवासी सावंतीन हर्बल हेअर ऑइल यांचा असं तुम्हाला शोरूम पाहायला मिळणार आहे. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच सोनम, खूप छान माहिती दिली त्याबद्दल. मंडळी, तुम्हाला माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.